नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। छत्रपति संभाजी महाराज की जय। नुकताच नागपूर येथे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास सोहळा पार पडला। या सोहळ्यानंतर आयोजित धर्मसभेमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर आपला मुकुट ठेवून मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही, असे वक्तव्य केले होते। त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रभरातून निषेध करण्यात आला होता, तर काँग्रेस पक्षाच्या वतीनेही राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने करून जाहीर निषेध व्यक्त केला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या निषेध आंदोलनात शिवप्रेमी मंगेश मस्के, जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल आलमेडा, निलेश पेंढारी, किरण शिंदे, माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसोजा, बोरिंज ब्लॉक अध्यक्ष राकेश गोन्सालविस, चंदनसार ब्लॉक अध्यक्ष भीमराव पेठकर, प्रिन्सली गोन्सालविस, राजू भाई, मोहन घरत, सॅबस्टिन कोरिया, सुनीलकुमार यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काय बोलणार त्या नुकत्या घडलंय? धीरेंद्र शास्त्री नावाचा एक बंधू, स्वयंघोषित बंधू आणि त्याच्या पडद्याआडून राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे कॅबिनेट मंत्री आणि RSSचे प्रमुख भागवतजी ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा अपमानग्रस्त करतात आणि ते स्टेजवर बसून टाळ्या वाजवतात, यांनी संविधानाची शपथ घेतली आहे की आम्ही सायंटिफिक टेम्पर पाडू, आणि सायंटिफिक टेम्पर न पाडता 2014 पासून केवळ अंधविश्वास आणि अंधविश्वास आणि अशा धीरेंद्र शास्त्रीचा ते जाहीरपणे कार्यक्रम करतात। आणि धीरेंद्र शास्त्री सभेमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवमान करतो, जी बदनामी करतो आणि त्याला ते स्टेजवर काही उत्तर न देता टाळ्या वाजवतात। या तिघांचे आम्ही निषेध करतो, कारण यांनी भारतीय संविधानाची